हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्याने होते। उद्या 19 मार्चला गुढीपाडवा आहे आणि नवीन गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं आणि त्यासाठी विविध फुलांची गरज असते। मी सध्या दादरमधील फुल मार्केटमध्ये आहे। या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल की नागरिकांची मोठ्या प्रमाणात फुल खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झालेली आहे। फुलांचे भाव हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। आवक देखील तेवढी वाढली असली तरी देखील ग्राहकांची तेवढीच मोठी मागणी आहे। या ठिकाणी जर आपल्यासोबत बोलण्यासाठी फुल विक्रेते आहेत, व्यापारी आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सध्या मार्केटमध्ये सुरू आहे? फुलांचा भाव वाढलाय, कितीने वाढलाय? 20-30% वाढलेला आहे। बाजारात गिराईक पण खूप चालू आहे। माल कमी पडलेला आहे, लाल गोंडा कमी पडलेला आहे बाजारात। नक्कीच किती रुपयांनी फुलांचे दर वाढलेत? लाल गोंडा असेल, पिवळा गोंडा असेल किंवा ही शेवंती असेल, यांच्या अगोदर भाव किती होते आणि आता किती भाव आहे? ह्या बाजाराचे काल शेवंती होते 30-40 रुपये, आज आहे 60-80 रुपये। हा पिवळा गोंडा आहे, काल 40-50 होता, आज आहे 80 रुपये। लाल गोंडा सध्या बाजारात नाही आहे, 100-100 रुपये किलो आहे आज बाजारात। कोणत्या फुलाचे भाव सर्वात जास्त वाढले? लाल गोंडा, नामदारी, अष्टगंधा। काय ग्राहकांची काय मागणी आहे? ग्राहकांचं रेट बद्दल काय म्हणणं आहे? गिरायकांचं म्हणणं आहे की गोंडा मोठा पाहिजे बाजारामध्ये, तो सध्या नाही आहे बाजारात अवेलेबल। गोंडा गिरायकांना तोरणाला लागतो, त्यामुळे तो गोंडा नाही आहे। फक्त बाजारात फक्त पिवळा भेटतोय बाजारात, बस। लाल गोंडा नाही आहे मोठा। आवक वाढले, कमी झाले? आवक वाढली पण गिरायकाची आवक पण खूप आहे बाजारात सध्या तरी। काल काय दर होता आणि आज काय दर आहे? काल बाजारामध्ये 30-40 रुपये गोंडे होते, आज 80-100 रुपये क्रॉस झाले बाजार। म्हणजे भाव डबल झालाय आज? भाव डबल झाला आज। मागणी देखील तिकडेच वाढली? हो, वाढली। नक्कीच जर पाहिलं सगळ्यात जास्त कोणत्या फुलाला मागणी आहे? मोठा गोंडा, लाल गोंडा मोठा, अष्टगंधा। त्याचे दर 100-120 रुपये, काल किती होता त्याचा दर? काल 60-80 रुपये होते। नक्की जर तुम्ही पाहायला गेलं तर या ठिकाणी लाल गोंडा असेल, पिवळा गोंडा असेल, या फुलांचे दर दुप्पट झालेले आहेत। काल 50-40 रुपये दर असणार, आज 80 ते 100 रुपयेपर्यंत झालेला आहे। तरी देखील ग्राहकांची मोठ्या प्रमाणात या दादरच्या फुल मार्केट परिसरामध्ये गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जर पाहायला गेलं तर हे दादरचं फूड मार्केट आहे। अनेक वेळा या ठिकाणी मोठी गर्दी होत असते आणि आता गुढीपाडव्याच्या सणामुळे हिंदू नववर्षाचा सण मानला जातो आणि या ठिकाणी वेगवेगळ्या फुलांची गरज ही लागत असते आणि त्यामुळे ही मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे आता भाव जरी वाढला असला तरी देखील ग्राहक तितक्याच मोठ्या संख्येने फुल खरेदी करत असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन नरसिंग सोबत रणजित इंगळे, TV9 मराठी, दादर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।